Hello everyone, very warm welcome. How do you do? कसे आहात सर्वजण? How are you doing everybody? All good? All well? सगळं ठीक आहे? Yes. You can also ask to me every single day. Hello ma'am, how are you doing? Yes ma'am, कसे आहात? Like I ask you. Hello everybody, how do you do? Or how are you doing? Great. Well done. You can say pretty good. How do you do? Simple answer देऊ शकता pretty good. I'm okay. Not bad. Yeah, I'm too good. WhatsApp. ते UP असतं. WhatsApp मध्ये लिहिलं ना त्याच्यानंतर UP असतं. WhatsApp. APP नाही. APP म्हणजे ऍप्लिकेशन झालं ते. व्हॉट्सअप. व्हॉट्सअप मॅम काय चाललंय? पण व्हॉट्सअप इट इज नॉट अ प्रोफेशनल हा. ते ऑफिशियल नाहीये. असं प्रोफेशनल पर्सन्सला प्रोफेशनल व्यक्तींना विचारायचं असेल तर प्रोफेशनली विचारायला लागतं हाऊ डू यू डू और हाऊ आर यू डुईंग. आणि जे हे आहे ना व्हॉट्सअप, हाऊ इज इट गोईंग, हाऊ आर यू, हे आपल्या डिअर वन्सला, क्लोज्ड वन्सला, ब्रदर्स, सिस्टर्स, फ्रेंड्स स्पेशली त्यांच्यासाठी. बाकी प्रोफेशनल ऑफिशियल लोकांसोबत बोलताना हॅलो सर, हॅलो मॅम, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, हाऊ डू यू डू, हाऊ आर यू डुईंग. ऑफिशियल लोकांसोबत बोलताना स्पेशल लँग्वेज. चला, सो एक सिम्पल सेंटेन्स लिहिते हा मी बोर्डवरती. इंग्रजी आहे ना, बोलल्याने येतं है ना. द मोर यू स्पीक द मोर यू विल इम्प्रूव्ह. सिम्पल फॉर्म्युला. The more you will implement the knowledge, the more you will be fluent in English. So very simple the concept is, you have to keep speaking. तुम्हाला काय करावं लागेल? बोलत राहावं लागेल. बोलत राहायचं. व्हॉट एव्हर इट इज. ओके. चुकत असू देत, तोडकं मोडकं इंग्लिश असू देत. जे तोडकं मोडकं इंग्लिश असतं ना, इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश. यश तर ऑब्विसली इट इज अ प्रो. तोडकं मोडकं तोडकं मोडकं इंग्लिश असेल तर इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश ब्रोकन इंग्लिश. व्हॉट टू से? ब्रोकन इंग्लिश. ते ब्रोकन इंग्लिश जरी असेल ना तरी सुद्धा जसं येतंय तसं ऍज यू कॅन बोलत राहायचं. मग एक सिम्पल सेंटेन्स हिअर आय विल राईट ऑन द बोर्ड. मला म्हणायचंय बोलत राहा, है ना. कसं होईल बरं इंग्लिश मध्ये? बोलत राहा. बोलत राहा. इंग्रजी तुम्हाला जर का शिकायचंय, इंग्रजीमध्ये जर का तुम्हाला फ्लुएंट व्हायचंय, तर व्हेरी सिम्पल रूल, बोलत राहा, बोलत राहा, बोलत राहा. हाऊ कॅन वी मेक? काय होईल इंग्लिश मध्ये? येस. कसं करू शकतो आपण हे वाक्य? व्हेरी इझी एक्झाम्पल इज बोलत राहा. सगळं मिळून दोन शब्दाचं वाक्य. आणि हे वाक्य इंग्रजीमध्ये करता येण्यासाठी तुम्हाला कुठल्याच ग्रामरची गरज नाहीये, खूप बेस्ट नॉलेजची गरज नाहीये किंवा खूप काहीच नाही. सिम्पली बोलत राहा. दोनच शब्द आहेत आणि जे तुम्हाला लिहायचं इंग्लिश मध्ये जॉईन करायचे प्रॉपरली. कसं म्हणाल तुम्ही एखाद्याला? तुम्हाला म्हणायचं बोलत राहा. मी ऐकत नाहीये, माझ्या कानामध्ये हेडफोन्स आहेत, तू बोलत राहा. ओके. दिस इज वन टाइप ऑफ थिंग. बट इफ यू रिअली रिअली wanna बिकम अ बेस्ट इंग्लिश स्पीकर, बोलत राहा इंग्लिश. मग इंग्लिश मध्ये कसं होईल? बोलत राहा. असे खूप वाक्य असतात. करत राहा. तू असंच करत राहा. हसत राहा तू. तू जात राहा तिच्याकडं. तू चिडत राहा नुसतं. तू चिडचिड करत राहा. तू अभ्यास करत राहा. सो इंग्लिश मध्ये आपण कसं म्हणणार? इंग्लिश मध्ये हाऊ कॅन वी मेक द सेंटेन्स? थिंक अबाउट इट. थिंक फॉर अ मिनिट. थोडं पाणी पिते. थिंक अबाउट इट प्लीज.
बोलत राहा. येस, मी आहे. हेल्प नाव झालं आता सगळ्यांचं. हिअर वी गो. बोलत राहा. आता सगळ्यात पहिली गोष्ट, बोललेलं इंग्लिश मध्ये स्पीक बोलतात. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना? सगळ्यांना माहिती आहे बोललेलं इंग्लिश मध्ये स्पीक बोलतात. डन, एक शब्द झालं. आता दुसरं आहे राहा, बोलत राहा. अरे म्हणजे याचा अर्थ असा आहे की तू काहीतरी करत राहा. व्हॉट डज इट मीन? काहीतरी करत राहा. तो करत राहा ह्याला आहे ना इंग्लिश मध्ये बोलतात कीप. काय बोलतात? कीप. कीप म्हणजे काय? करत राहणे. कीप, कीपचा अर्थ ठेवणे असं पण होतो की कीप इट हिअर, हे इथं ठेव. कीप कीप इट देअर, हे तिथे ठेव. ओके. कीप द अनादर की, दुसरी चावी ठेव. तो कीपचा अर्थ ठेवणे असाही होतो. अँड देर इज अनादर मीनिंग व्हॉट इट इज, करत राहा म्हणजेच काय? कीप. मग आता काहीतरी करत राहिलंय सो कीप टाकलं. काय करत राहा? बोलत राहा. कीप, स्पीक. आता आहे ना कीप आणि स्पीक, दिस बोथ आर द वर्ब. कीप, स्पीक हे तुम्हाला थोडस चुकीचं चुकीचं वाटतंय? असं वाटतंय याच्यामध्ये मॅम काहीतरी राहून गेलंय. समथिंग इज मिसिंग मॅम. कीप, स्पीक असं मी कधीच ऐकलं नाहीये. समथिंग इज मिसिंग. हे तुम्हाला तुमचं ऑब्झर्वेशन सांगेल. जेव्हा एखाद्या इंग्लिश मध्ये बोलता बोलता एखादी गोष्ट जेव्हा चुकत असेल ना, तेव्हा तुम्हाला ऑब्झर्वेशन सांगणार की व्हॉट इज मिसिंग हिअर. लेट मी नो व्हॉट इज. येस. सो देर आर टू वर्ब. हा, तर काय रूल असतो ते एक्सप्लेन करते मी. जेव्हा आहे ना दोन वर्ब बॅक टू बॅक येतात, कीप म्हणजे ठेवणे आणि स्पीक म्हणजे बोलणे, हे दोन्ही काय आहेत? वर्ब आहेत, क्रिया आहेत, क्रिया. जसं गो म्हणजे जाणे, कम म्हणजे येणे, स्पीक म्हणजे बोलणे, कीप म्हणजे ठेवणे, हे सगळे काय आहेत? क्रिया आहेत, ऍक्शन्स आहेत. जेव्हा दोन क्रिया शेजारी शेजारी येतात ना, तेव्हा एक सोबर रूल काय असतो? जो दुसऱ्या वर्ब आहे ना त्याला आयएनजी लावा. एकदम सिम्पल, बेस इट इज. व्हॉट? जेव्हा दोन वर्ब बॅक टू बॅक येतील, शेजारी 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 जेव्हा दोन वर्ब येतील ना, तेव्हा जो दुसरा वर्ब असतो ना त्याला आयएनजी लावायचं. आधी काय घेतलं आपण? करत राहा, की. काय करत राहा ते पुढे टाकायचं. काय मेन? बोलत राहा. So झालं की स्पीकिंग. डिड यू अंडरस्टँड व्हॉट डिड वी डू? काय केलं लक्षात आलं सगळ्यांना? की स्पीकिंग म्हणजे काय? बोलत राहा. व्हेरी सोबर रूल हिअर वी हॅव अप्लाइड. जेव्हा दोन वर्ब बॅक टू बॅक येतात तेव्हा दुसऱ्या वर्बला काय जॉईन करायचं? आयएनजी जॉईन करायचं. आता तुम्ही आहे ना एक सेंटेन्स खूपदा ऐकलं असेल. हिअर आय विल राईट, हसत राहा. याचं जे इंग्लिश आहे ना हे तुम्ही खूप ठिकाणी ऐकलं असेल. कसं होईल बरं हसत राहा इन इंग्लिश? करत राहा याला इंग्लिश मध्ये म्हणतात कीप. बरोबर आहे. आणि हसण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? स्माइल. हो की नाही? हसण्याला स्माइल म्हणतात. पण आता दोन वर्ब झाले, कीप म्हणजे ठेवणे आणि स्माइल म्हणजे हसणे. दोन वर्ब झाले, मग दुसऱ्या वर्बला काय करायचं आपल्याला? जॉईन, आयएनजी जॉईन करायचं. मग हाऊ इट बिकम्स इन इंग्लिश? कीप स्माइलिंग. हसत राहा, कीप स्माइलिंग. हसत राहा. ऐकलंय का? असं सीसीटीव्ही, मोस्टली सीसीटीव्ही असं तिथे लिहिलं असतं, हसत राहा, आमचे कॅमेरे आपल्यावर लक्ष ठेवत आहेत. लिहिलेलं असतं कीप स्माइलिंग. बरं, कोणाचा जर का बर्थडे असेल, इफ देर इज एनीबडीज बर्थडे, तर हमखास तुम्ही व्हॉट्सअपच्या स्टेटस वरती लिहित आहे हॅपी बर्थडे डिअर बेस्ट फ्रेंड, कीप स्माइलिंग ऑलवेज. म्हणता का? म्हणता ना? किती ओळखीचं आहे मग. त्याचं असतं. खूप गोष्टी आपल्याला माहित असतात पण ते बोलताना आठवत नाही, बिकॉज यू आर नॉट इन देअर कॉन्टॅक्ट. तुम्ही त्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही. कीप टू स्माइलिंग काय येईल? टू नाही लावायचं, दुसरा वर्बला आयएनजी लावलंय ना, मग ते झालं मिक्स. बरोबर, एक सेंटेन्स झालं ते. कीप स्माइलिंग. असे खूप सारे सेंटेन्सेस आहेत. जसं मी तुम्हाला ऑलवेज आय कॅन से, शिकत राहा. मग शिकत राहा. चला करा बरं आता वाक्य इंग्लिश मध्ये. कम ऑन प्लीज मेक द फॉलोइंग सेंटेन्स इन इंग्लिश. शिकत राहा.
शिकत राहा, शिकत राहा. तो करत राहा, कीप. ह्याच्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे? हे वर्ब माहित पाहिजे. बोलणे म्हणजे स्पीक, हसणे म्हणजे स्माइल, आणि शिकणे म्हणजे काय? शिकण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? लर्न. लर्नला काय लावायचं? आयएनजी. सो शिकत राहा, कीप लर्निंग. शिकत राहा, कीप लर्निंग. नेक्स्ट वन, हिअर वी गो. मला म्हणायचंय, आय वॉन्ट टू से दॅट. शिकत राहा झालं, कीप लर्निंग. बरं, आता व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स. आय 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 वॉन्ट टू से दॅट प्रयत्न करत राहा. चला, कमॉन. प्रयत्न करत राहा, प्रयत्न करत राहा. वन डे डेफिनेटली यू विल अचीव व्हॉट एव्हर यू वॉन्ट. तुला जे काय पाहिजे एक दिवस तू ते नक्की मिळवशील. प्रयत्न करत राहा. तो प्रयत्न करत राहा. करत राहण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कीप. प्रयत्न करणे म्हणजे काय? ट्राय. ट्रायला काय लावायचं? आयएनजी. अँड द एक्झाम्पल रेडी. प्रयत्न करत राहा बिकम्स इन इंग्लिश व्हॉट? कीप ट्राईंग. कीप ट्राईंग. कीप ट्राईंग. बरं, अजून we can take many more sentences here in this way. नंबर 4 आहे ना. आता नंबर 5, पुढे जात राहा. हे पण तुम्ही खूपदा यूज करता. पुढे जात राहा. जर का एखाद्या 10वीला आहे, 12वीला आहे आणि त्याने काहीतरी गोल अचीव्ह केला, लाईक इन द 10th स्टँडर्ड 99%, इन द 12th स्टँडर्ड 95%, है ना. आता 80-85 दिवस राहिले नाही. आता इथं सगळ्यांना सरसकट 90-95 मार्क पडतात. सो पुढे जात राहा इंग्लिश मध्ये वाक्य कसं होईल? पुढे जात राहा. सेम फॉर्मॅट मध्ये करायचं. पुढे जात राहा. कीप इट अप नाही म्हणू शकत. कीप इट अप म्हणजे काय? हे असंच चालू ठेव. कीप इट अपचा अर्थ काय होतो? कीप इट अप म्हणजे तुम्ही जे काय करताय, तू जे काय करतेय, इट. इटचा अर्थ काय होतो? कीप इट. हे तू जे काय करतेयस, कीप इट अप. हे पुढे चालू, पुढे करत राहा. असंच हे अजून पुढे चालू ठेव. कीप इट अप. हे काय? पुढे जात राहा. पुढे जाण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणणार तुम्ही? पुढे जा. इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? या. आता कोणाला जर का खूप मार्क्स पडले किंवा काहीतरी अचीव्ह केलं तर आपण म्हणतो ना की असाच पुढे जात राहा, असाच खूप मोठा हो. पुढे जाणे, इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश गो अहेड. जाणे म्हणजे गो, पुढे म्हणजे अहेड. गो अहेड. तर पुढे जात राहा. कीप गोइंग अहेड. हाऊ कॅन वी मेक द सेंटेन्स? कीप गोइंग अहेड. पुढे जात राहा. बरं, वन मोर एक्झाम्पल. आय वॉन्ट से दॅट. मला म्हणायचंय, सराव करत राहा. सराव करत राहा. चला, होऊन जाऊन द्या. करा इंग्लिश मध्ये वाक्य. सराव करत राहा. सराव करत राहा. सराव करत राहा. मग आता करत राहा म्हणजे कीप, आणि सराव करण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? प्रॅक्टिस. मग प्रॅक्टिसला काय लावणार तुम्ही? आयएनजी लावणार. कीप सराव करणे म्हणजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिसला लावायचं आयएनजी. सराव करत राहा. इट बिकम्स इन इंग्लिश कीप प्रॅक्टिसिंग. कीप प्रॅक्टिसिंग. बरं, अजून एक एक्झाम्पल. मला म्हणायचंय, मदत करत राहा. चला, कम ऑन प्लीज ट्राय. मदत करत राहा. मदत करत राहा. येस, ऍब्सोल्युटली, व्हेरी गुड. जमलं सगळ्यांना. ग्रेट. सो हे बोलताना यूज करायचं. यूज इट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नुसतं माहित करून सोडून द्यायचं काय, हा लय सोपं आहे असं नसतं. ते वापरायचं. मग त्याचा ऍक्च्युली तुम्ही खरंच अर्थ केला होणार त्या सर्व गोष्टी. मदत करत राहा. करत राहा कीप. मदत करणे म्हणजे हेल्प. हेल्पला लावायचं आयएनजी. मदत करत राहा. कीप हेल्पिंग. कीप हेल्पिंग. अजून एक एक्झाम्पल. लेट मी टेक हिअर. पैसे कमवत राहा.
और थांबा, चेंज करू आपण. पैसे वाचवत राहा असं घेऊ. पैसे वाचवत राहा. पैसे वाचवत राहा. पैसे वाचवणे इंग्लिश मध्ये काय म्हणायचं त्याला? आधी क्रिया घ्यायची. वाचवणे. वाचवत राहा हे आधी घ्यायचं आणि मग काय वाचवत राहा? पैसे. पैसे सगळ्यात शेवटी टाकायचं. मनी. मनी शब्द सगळ्यात शेवटी टाकायचा. कीप मनी काय? पैसे ठेव याचा अर्थ झाला असा. पैसे वाचवत राहा. वाचवत राहा ते आधी घ्यायचं. वाचवत राहा. करत राहा म्हणजे काय? कीप. ओके. वाचवत राहा. वाचवणे म्हणजे काय? सेव्ह. सेव्हला लावायचं आयएनजी. कीप सेव्हिंग. वाचवत राहा. काय वाचवत राहा? पैसे वाचवत राहा. कीप सेव्हिंग मनी. कीप सेव्हिंग मनी. आता आहे ना, एखाद्याला आहे ना, आपण एखादा समजा असेल की खूप वेळ वाया घालवतो, नुसता टाइमपास करतो आणि मग आहे ना आपण त्याला आहे ना एक टॉन्टिंग मध्ये म्हणतो, घाल तू आहे ना नुसतं वेळ वाया घालवत राहा. मजा येते ना, घालवत राहा वेळ, तू नुसता वाया घालवत राहा. इंग्लिश मध्ये कसं म्हणाल तुम्ही? घालवत राहा, तू वेळ वाया घालवत राहा. चांगलंय, काय प्रॉब्लेम नाही. वेळ वाया घालवत राहा. कीप वेस्टिंग युअर टाइम. कीप वेस्टिंग युअर टाइम. हो की नाही? वेस्ट स्पेलिंग चेक करा. वेळ वाया घालवत राहा. चांगलं असतं ना ते. कीप वेस्टिंग टाइम. कीप वेस्टिंग टाइम. मग आता ते आपण निगेटिव्ह मध्ये, म्हणजे आपण ऍक्च्युली ते बोलताना काय म्हणतो? वेळ वाया घालवत जाऊ नकोस. आपण तसं ह्याचं जर का निगेटिव्ह करायचं असेल तर आपण काय म्हणतो? वेळ वाया घालवत जाऊ नकोस. मग काय करायचं? सेम थिंग आणि तिथे लावायचं डोंट. काय यूज करायचं? डोंट यूज करायचं. डोंट कीप वेस्टिंग टाइम. डोंट वेस्ट टाइम. वेळ वाया घालवू नको आणि वेळ वाया घालवत जाऊ नको. वेळ वाया घालवत राहू नको. असं करत राहू नकोस. करत राहा, बोलत राहा. कीप स्पीकिंग. बोलत राहू नकोस. डोंट कीप स्पीकिंग. हसत राहा. कीप. नुसतं हसत राहू नकोस. डोंट कीप स्माइलिंग. एखादा चिडतोय काहीतरी आणि तिकडून हे काय, आत्ताच प्रॅक्टिकल एक्झाम्पल. हिअर मी थोडीशी फायरिंग करते पण तिकडून काय होतं ना, हसायला येतं ना सगळ्यांना खूप. सो इन दिस वे वी कॅन से डोंट कीप स्माइलिंग. डोंट कीप स्माइलिंग. हसत राहू नकोस. डोंट कीप वेस्टिंग टाइम. वेळ वाया घालवत राहू नकोस. पैसा खर्च करत राहू नकोस. सांगा इंग्लिश मध्ये कसं होईल? फक्त डोंट लावायचं तुम्हाला, नथिंग एल्स. पैसे खर्च करत राहू नकोस. मग सगळ्यात आधी मेन सेंटेन्स बनावं लागेल की पैसे खर्च करत राहा. हे पहा, इथे घेऊ आपण पैसे. त्याच्यासाठी घेते आम्ही. पैसे खर्च करत राहा. इंग्लिश मध्ये करा. आय हेल्प यू एव्हरीबडी. मेक दिस सेंटेन्स इन इंग्लिश. पैसे खर्च करत राहा. हे बनवा आधी. पैसे खर्च करत राहा. कीप स्पेंडिंग मनी. खर्च करणे म्हणजे स्पेंड असतं. ओके. पैसे खर्च करणे, स्पेंड मनी. सो पैसे खर्च करत राहा. कीप स्पेंडिंग मनी. आणि पैसे खर्च करत राहू नकोस. पैसे खर्च करत राहू नकोस. म्हणजे कंटिन्यू असं करत राहू नकोस असं म्हणायचं तर कीप बोलायचं. आणि पैसे खर्च करू नकोस एवढे. डोंट स्पेंड दिस मच मनी. पण करत राहू नकोस असं आलं तर मग डोंट कीप घ्यायचं. मग काय करणार आहे आपण इकडे? स्टार्टिंगला डोंट अप्लाय करायचं. थांबा जरा, कीपनी खूप जागा घेतली. मग करणार तुम्ही डोंट आणि मग घ्यायचं कीप. डोंट कीप स्पेंडिंग मनी. डोंट कीप. कीप विसरू नका ना. डोंट स्पेंडिंग मनी असं कसं? डोंट कीप स्पेंडिंग मनी. पैसे खर्च करत राहू नकोस. डोंट कीप वेस्टिंग टाइम. वेळ वाया घालवत राहू नकोस. डोंट कीप वेस्टिंग मनी. पैसे वाया घालवत राहू नकोस. डोंट कीप वेस्टिंग युअर एनर्जी. एवढी एनर्जी वाया घालवत राहू नकोस. डोंट कीप शाउटिंग. ओरडत राहू नकोस. डोंट कीप आर्ग्युइंग. वाद घालत राहू नकोस. अंडरस्टँडिंग? तो एक डोंट फक्त एक सांगितलं तुम्हाला. बाकी हे समजलं? बोलत राहा. कीप स्पीकिंग. हसत राहा. कीप स्माइलिंग. शिकत राहा. कीप लर्निंग. प्रयत्न करत राहा. कीप ट्राईंग. पुढे जात राहा. कीप गोइंग अहेड. सराव करत राहा.
कीप प्रॅक्टिसिंग. मदत करत राहा, कीप हेल्पिंग. पैसे वाचवत राहा, कीप सेव्हिंग मनी. पैसे खर्च करत राहू नकोस, डोंट कीप स्पेंडिंग मनी. बरं, खोटं बोलत राहू नकोस. सांग इंग्लिश मध्ये. खोटं बोलत राहू नकोस. खोटं बोलत राहू नकोस. खोटं बोलणे म्हणजे काय? खोटं बोलणे म्हणजे लाय. लाई लाय. खोटं बोलू नकोस, डोंट लाय. खोटं बोलत राहू नकोस, डोंट कीप लाईंग. डोंट कीप लाईंग. काय म्हणायचं? डोंट कीप लाईंग. बसून राहू नकोस. नुसतं बसून राहू नकोस. बसून राहू नकोस. व्हेरी गुड. डोंट कीप सेटिंग. बसून राहू नकोस, काहीतरी कर ना. म्हणतो ना आपण असं कधी कधी, डोंट कीप सेटिंग. डोंट कीप सिटिंग. नुसतं उभा राहू नकोस. बस ना. नुसतं उभा राहू नकोस. इन इंग्लिश, नुसतं उभा राहू नकोस. डोंट कीप स्टँडिंग. व्हेरी गुड. नुसतं उभा राहू नकोस. डोंट कीप स्टँडिंग. बरोबर. डोंट कीप स्टँडिंग. काम करत राहा. चल मी इन द चॅट बॉक्स पार्टिसिपंट्स बटनवर क्लिक करा. वरती पल्लवी मॅम नाव दिसतं ना तुम्हाला? पल्लवी मॅम नाववर क्लिक करून यू कॅन सिम्पली चॅट. करा मेसेज इन द चॅट बॉक्स. काम करत राहा. कीप वर्किंग. कीप वर्किंग. काम करत राहा. कीप वर्किंग. काम करत राहू नकोस. नुसतं काम करत राहू नकोस. इंग्लिश मध्ये, नुसतं काम करत राहू नकोस. नुसतं काम करत राहू नकोस. डोंट कीप वर्किंग. डोंट कीप वर्किंग. ऍब्सोल्युटली. डोंट कीप वर्किंग. समडे टेल टू युअर मदर. कधी आईला सांगा, डोंट कीप वर्किंग. नुसतं काम करत राहू नकोस. कॅन यू टेल मी सम सेंटेन्सेस? At least 5 sentences. Each one of you. Make at least 5 sentences on this by your own. Keep going. Keep working. Keep eating. Keep studying. अभ्यास करत राहा. Keep playing. खेळत राहा. Keep walking. चालत राहा. Good. Keep reading. वाचत राहा. Keep driving. चालवत राहा गाडी. Keep starting. चालू करत राहा. Keep waiting. वाट पाहत राहा. Keep writing. लिहित राहा. Keep struggling. कष्ट करत राहा. Keep talking. बोलत राहा. अजून कीप वॉचिंग. पाहत राहा. कीप डान्सिंग. डान्स करत राहा. कीप मुव्हिंग. हालचाल करत राहा. कीप लिसनिंग. ऐकत राहा. कीप कुकिंग. स्वयंपाक करत राहा. कीप सिंगिंग. गात राहा. कीप गायडिंग. मार्गदर्शन करत राहा. कीप ड्रीमिंग. स्वप्न पाहत राहा. गुड. कीप फार्मिंग. शेती करत राहा. कीप थिंकिंग. विचार करत राहा. कीप ट्रॅव्हलिंग. प्रवास करत राहा. कीप टेकिंग केअर. काळजी करत राहा. काळजी घेत राहा. येस. कीप वेस्टिंग. पाया घालवत राहा. डोंट कीप वेस्टिंग असं म्हणूया. डोंट कीप वेस्टिंग. डोंट कीप वरिंग. काळजी करत राहू नकोस. कीप टेकिंग केअर. काळजी घेत राहा. करेक्ट. कीप स्लीपिंग. झोपत राहा.
कीप रेस्टिंग, आराम करत राहा. कीप शाउटिंग, ओरडत राहा. बर. क्लिअर? लक्षात आलं? चला, अजून काही सेंटेन्सेस वी विल टेक हिअर. वन्स आय विल जस्ट कॅप्चर द फोटो ऑफ द बोर्ड and we'll take some more sentences. Captured the photo. बरं, आता आहे ना, आय वॉन्ट टू से, जस्ट अ मिनिट. नाव सी, आता ह्याचा अजून एक अर्थ सांगते मी तुम्हाला. हा, आय विल टेल यू वन मोर मिनिंग ऑफ कीप, की एक्झॅक्टली कसं यूज केलं जातं. जसं आय टोल्ड यू की कीपचा अजून एक अर्थ असतो की ठेवणे. कीप म्हणजे काहीतरी करणे. ओके, हे तर झालं. अजून एक काय अर्थ असतो कीप म्हणजे? ठेवणे. जसं ना, फॉर एक्झाम्पल सी, आवाज आवाज कमी ठेव. है ना, एखादा लाऊड स्पीकर आहे, त्याच्यावरती गाणे कोणीतरी ऐकत आहे, सो किंवा टीव्ही कोणीतरी ऐकत आहे, सो वी ऑलवेज आवाज कमी ठेव थोडासा. टीव्हीचा आवाज कमी ठेव, लाऊडस्पीकरचा आवाज कमी ठेव, मोबाईलचा आवाज कमी ठेव, अँड व्हॉट एव्हर इट इज, माईकचा आवाज कमी ठेव, तुझा आवाज कमी ठेव. कसं करणार तुम्ही इंग्लिशमध्ये? तुम्हाला इथे यूज तर कीप करायचं, कारण ठेवणे आलंय ना. आवाज कमी ठेव, आवाज कमी ठेव. थिंक अबाउट इट, थिंक अबाउट इट. Very beautiful sentence it is. It will make you to think more. Keep silent. सायलेंट नाही ठेवायचंय, आवाज कमी ठेवायचा आहे. कीप साऊंडलेस, कीप लो टोन. बर. बर. कीप क्वायट. शांत राहा. कीप व्हॉइसिंग, कीप लो व्हॉइस, कीप लो साऊंड, कीप साऊंडलेस. अरे देवा, या इकडे, या इकडे, या इकडे. आता हे पहा, आवाज कमी ठेव. ठेवणे म्हणजे काय? कीप. ओके. काय कमी ठेवायचं ते आधी, काय ठेवायचं, ठेवणे म्हणजे काय, कीप. काय कमी ठेवायचंय ते आधी सांगायचं. आता आपला आवाज असेल, कोणाचा तरी आवाज म्हणत असेल, थोडा आवाज कमी ठेव. एखादं भांडणं चालू आहे ना, किंवा एक आर्ग्युमेंट चालू आहे, डिस्कशन चालू आहे, डिबेट चालू आहे, तर एखाद्याचा आवाज मोठा होतो, डिस्कशन चालू आहे, एखादा मोठ्याने बोलायला लागतो, आणि मग समोरचा म्हणतो, आवाज थोडा कमी ठेव, है ना, थोडस शांततात. तर मग आवाज कमी ठेव. मग आता एखाद्याचा आवाज आहे, कोणीतरी बोलतानाचा आवाज आहे, तर त्याला व्हॉइस बोलतात. काय बोलतात? व्हॉइस. कीप द व्हॉइस. टीव्हीचा असेल, मोबाईलचा असेल, ह्याचा असेल, तर त्याला व्हॉल्यूम बोलणार तुम्ही. आणि आपलं असेल तर इट इज माय व्हॉइस, इट इज नॉट माय व्हॉल्यूम. है ना, व्हॉइस. आणि टीव्हीचा असेल तर मग त्यांचा असेल तर तो व्हॉल्यूम अप, व्हॉल्यूम डाऊन करतो आपण. आपला असेल तर व्हॉइस बोलणार आहे आपण, है ना. कीप द व्हॉइस. कसं? कमी. कीप द व्हॉइस डाऊन. अप अँड डाऊन. आवाज मोठा ठेव, आवाज कमी ठेव. याला लोअर पण म्हणू शकतो. जसं टीव्हीचा आवाज कमी कर, लोअर द व्हॉल्यूम. टीव्हीचा आवाज कमी कर,
आवाज कमी कर, लोअर द व्हॉल्यूम. तो टीव्हीचा बोलतोय किंवा मोबाईलचा म्हणतो, लोअर द व्हॉल्यूम. ओके. हा. सो कीप द व्हॉइस डाऊन और कीप द व्हॉल्यूम डाऊन. बरं, अजून एक असंच एक्झाम्पल. हा, मला म्हणायचंय दरवाजा, दरवाजा बंद ठेव. कम ऑन, थिंक अबाउट इट प्लीज. दरवाजा बंद ठेव. दरवाजा बंद ठेव. आता आता वरचं कसं आहे तसंच करायचं. तुझा आवाज कमी ठेव, तसं दरवाजा बंद ठेव. एकदम व्यवस्थित पहा आणि इम्प्लिमेंट करा. हे वाक्य पाहन तसंच तसं हे बनवा. अजिबात आपल्या डोक्याने लावायचं स्पेशल इकडं. हे इथं वरती दिलंय तसंच करायचं. सी, ठेवणे म्हणजे काय? कीप. काय ठेवायचंय? दरवाजा. कीप द डोअर. कीप द डोअर कसा ठेवायचा आहे? बंद. क्लोज. ईडी लावायचं इकडं. क्लोज नाही लिहायचं नुसतं. यू हॅव टू से क्लोज. बिकॉज बंद ठेव तो वर्ब आहे. कीप द डोअर क्लोज. दरवाजा बंद ठेव. कीप द डोअर क्लोज. कीप द डोअर क्लोज. दरवाजा बंद ठेव. बरं, मला असं म्हणायचंय, आय वॉन्ट टू से दॅट तुझे हात, तुझे हात स्वच्छ ठेव. चला करा बरं इंग्लिश मध्ये. तुझे हात स्वच्छ ठेव. कीप द डोअर क्लोज्ड. तुझे हात स्वच्छ ठेव. तुझे हात स्वच्छ ठेव. तुझे हात स्वच्छ ठेव. कीप युअर हँड्स क्लीन. कीप युअर हँड क्लीन. तुझे हात स्वच्छ ठेव. दोन्ही हात बोलताय, हँडला यस लावायचं. अजून एक असंच एक्झाम्पल घेऊया आपण. परिसर. परिसर, ओ माय गॉड. मला आहे ना ते आता हे आठवलं. वेन आय वॉज इन थर्ड और फोर्थ स्टँडर्ड, मी जेव्हा तिसरी की चौथीला होते ना, तर वी हॅड अ सब्जेक्ट परिसर अभ्यास. आय थिंक इट वॉज माय फेवरेट सब्जेक्ट. कारण ना त्याच तो परिसर अभ्यास एक सब्जेक्ट होता गाईज. आणि ना फक्त सगळे पुस्तकं मोठे मोठे होते आणि ते परिसर अभ्यास नावाचं पुस्तक होता ना, तो आहे ना एकदम छोटासा. आणि इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग ऍक्च्युली. इट वॉज क्वाईट अट्रॅक्टिव्ह. ते परिसर, झाडं आणि ते असं थोडं ग्रीनरी. खूप डेकोरेटेड अट्रॅक्टिव्ह बुक इट वॉज. अँड आय जस्ट मिस्ड दॅट बुक राईट नाव. परिसर अभ्यास खूप सोपा सब्जेक्ट होता तो ऍक्च्युली. चला मग, परिसर स्वच्छ ठेवा. परिसर स्वच्छ ठेवा. परिसर, परिसर स्वच्छ ठेवा. करा आता, बनवा. सगळं मिळून 3 शब्दाचं वाक्य आहे. व्हेरी इझी इट इज. डायरेक्ट यूज करायचं तुम्हाला हे डेली यूज मध्ये, वाइल स्पीकिंग. Come on, come on, come on, everybody, come on, everybody, come on. हम्म. परिसर स्वच्छ ठेवा. कीप, कीप द परिसर एन्व्हायरमेंट. कीप द एन्व्हायरमेंट क्लीन. परिसर स्वच्छ ठेवा. कीप द एन्व्हायरमेंट क्लीन. इट सिम्पली मीन्स दॅट परिसर स्वच्छ ठेवा. कीप द एन्व्हायरमेंट क्लीन. बरं, अजून एक असंच घेऊ आपण एक वाक्य. तुझा फोन म्हणजे कीपचा अजून एक यूज दाखवते मी तुम्हाला. आधी पहिले आपण करत राहणे, आता पाहता कीप म्हणजे ठेवणे, तर ते कसं वापरणार. तुझा फोन, तुझा फोन बाजूला ठेव. थोडा वेळ तुझा फोन बाजूला ठेव. नुसता मोबाईल मोबाईल. चला करा इंग्लिश मध्ये, कम ऑन. तुझा फोन बाजूला ठेव.
तुझा फोन बाजूला ठेव. तुझा फोन बाजूला ठेव. तुझा फोन बाजूला ठेव. तू ट्राय करा करा ट्राय करा सगळ्यांनी. तुझा फोन बाजूला ठेव. तुझा फोन. कीप युअर फोन. कीप युअर फोन बाजूला. बाजूला म्हणजे असाइड. आपण म्हणतो ना कीप इट असाइड, हे बाजूला ठेव. कीप इट असाइड, हे बाजूला ठेव. तसंच तुझा फोन बाजूला ठेव. कीप युअर फोन असाइड फॉर सम टाइम. थोडा वेळ. कीप युअर फोन असाइड. कीप युअर पॉइंट असाइड. कीप दिस पॉइंट असाइड. हा पॉइंट थोडा वेळ बाजूला ठेव. बोलताना हे हा पॉइंट थोडा वेळ बाजूला ठेव. कीप दिस पॉइंट असाइड. ही चूक थोडा वेळ बाजूला ठेव. कीप दिस मिस्टेक असाइड. हा टिफिन बाजूला ठेव. कीप दिस टिफिन असाइड. मेनी टाइम्स आपल्याला म्हणावं लागतं एवढं बाजूला ठेव. कीप दिस साडी असाइड. ही साडी बाजूला ठेव. कीप दिस ड्रेस असाइड. हा ड्रेस बाजूला ठेव. राईट. सो यू कॅन सिम्पली यूज. अजून एक एक्झाम्पल. हिअर आय विल टेक ऑन द बोर्ड. आय वॉन्ट टू से दॅट. मला म्हणायचं आहे हे चांगले काम. नीट ऐका बरं, ट्राय करा. हे चांगले काम नेहमी पुढे चालू ठेव. मी पुढे चालू ठेवायचं. हे चांगले काम नेहमी पुढे. आता ना हे एक्झॅक्टली लाईक कीप इट अप कसं असतं, एक्झॅक्टली कीप इट अप सारखं वाक्य आहे. हे एवढं सगळं तुम्ही फक्त कीप इट अप म्हणले तर एवढा सगळा सेन्स त्याच्यामध्ये येईल. कीप इट अप, हे नेहमी पुढे ठेव. पण आता याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा ऑर्डिनरी आलंय की हे चांगले काम नेहमी पुढे ठेव. मग करा बरं तुम्ही आता. लावा बरं तुमचं डोकं. कसं काय काय करणार तुम्ही. कुठे कुठे काय काय ठेवणार पहा बरं. ट्राय, कमॉन ट्राय 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 ट्राय. एव्हरीबडी ट्राय. कीप इट अप तर तुम्हाला माहितच आहे. त्याच्याप्रमाणेच आहे हे थोडंसं. हम्म. येस 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 येस. प्लीज डू इट. प्लीज डू इट. अँड प्लीज डू इट. हे चांगले काम नेहमी पुढे ठेव. हे चांगले काम नेहमी पुढे ठेव. कीप. काय. हे चांगले काम. कीप दिस गुड वर्क. कीप दिस गुड वर्क. हे चांगले काम. दिस गुड वर्क. नेहमी. ऑलवेज. कीप दिस गुड वर्क ऑलवेज अप. कीप दिस गुड वर्क ऑलवेज अप. ही आहे ना, ही एक अप्रिशिएटेड लाईन आहे. पाठ करून ठेवा. जेव्हा कधी तुमच्या समोर कोणीतरी पेढे घेऊन येईल. ये रे मला 10वीला एवढे मार्क पडले, घ्या पेढे. 12वीला एवढे मार्क पडले, घ्या पेढे. मला जॉब लागला, असं झालं, मला मेडल मिळालं, मला ट्रॉफी मिळाली, हे झालं ते. जेव्हा काहीतरी कोणीतरी अचीव्ह करणार ना, तेव्हा त्याला कीप इट अपच्या ऐवजी ग्रुपमध्ये कसं येत असतं, कंग्रॅच्युलेशन, कीप इट अप, कंग्रॅच्युलेशन, कंग्रॅच्युलेशन, कंग्रॅच्युलेशन. तेव्हा तुम्ही थोडंसं काहीतरी इम्प्रेसिव्ह म्हणू शकता. लाईक मेनी कंग्रॅच्युलेशन. खूप खूप अभिनंदन. कीप दिस गुड वर्क ऑलवेज अप. हे चांगले काम नेहमी पुढे ठेव. किंवा असे चांगले काम नेहमी पुढे करत राहा. मेनी कंग्रॅच्युलेशन. कीप दिस गुड वर्क ऑलवेज अप. लाईन पाठ झाली आहे. लाईन मेमराईज झाली आहे. करा चॅट बॉक्स मध्ये. डायरेक्ट पाठ करून ठेवायचं हे. आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा डायरेक्टली यूज करायचं. कीप दिस गुड वर्क ऑलवेज अप. कीप दिस गुड वर्क ऑलवेज अप. हे चांगले काम नेहमी पुढे ठेव. कीप दिस गुड वर्क ऑलवेज अप. क्लिअर. कीप दिस गुड वर्क ऑलवेज अप. कीप इट अप तुम्ही म्हणताच ना. कीप इट अप तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. हे पुढे ठेव, चालू ठेव. त्याच्याऐवजी हे म्हणायचं. इट लुक मोर इम्प्रेसिव्ह. या. मेनी कंग्रॅच्युलेशन. कीप दिस गुड वर्क ऑलवेज अप. जेव्हा ना ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुप्स असतील तुमचे, कोणाला काही आता फॅमिलीचे ग्रुप्स असेल, कोणाला काही मिळालं का लगेच त्याच्यावर आलंच समजायचं, हो की नाही.
दिस अँड दिस आय गॉट अँड आय अचिव्ह दिस अँड दिस वॉट एव्हर. तर मग लगेच एका खाली येतात ना, कॉंग्रॅच्युलेशन 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 कॉंग्रॅच्युलेशन. मग त्यामध्ये आपलं काहीतरी असं स्पेशल पाहिजे. मग लगेच समोरचा एकदम प्रत्येक जण, तो ग्रुप मधला प्रत्येक जण स्पेशल पाहणार, व्हॉट इज दिस. वाचणार, मेनी कॉंग्रॅच्युलेशन, कीप दिस गुड वर्क ऑलवेज अप. वाव, हाऊ इम्प्रेसिव्ह. आणि मग लगेच पाहणार, कोण लिहिलं हे, हु हॅड सेंड दिस मेसेज, कोणी टाईप केलं. मग लगेच नाव येणार आणि लगेच एक आपण अटेन्शन ग्रॅब करतो ना, असं थोडस इम्प्रेसिव्ह बोलल्याने, थोडस मॉडर्न बोलल्याने वी गेन द अटेन्शन. कोणाचं तरी अटेन्शन येतं आपल्याकडे लगेच. वा, ग्रेट असं. चला ह्याचा फोटो काढते. रीड इट प्लीज वन्स. समजलं का? अजून एक्झाम्पल देऊ? नाव फॉर यू. आता मी स्पेशल तुम्हाला ट्रान्सलेट करायला काही वाक्य देणार, मला तुम्ही इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून दाखवा. ओके. ह्याचे फोटोज देणार मी तुम्हाला, व्यवस्थित वहीमध्ये लिहून काढायचे. हिअर इज द फर्स्ट सेंटेन्स. करा बरं इंग्लिश मध्ये. मला मला आधार देत रहा. मला आधार देत रहा. कम ऑन ट्राय. आईला फोन करत रहा. नियमित अभ्यास करत रहा. त्याला मदत करत रहा. घरी येत रहा. Very easy example. Please try. 5 sentences I have given to you. Come on, everyone. Come on, everyone. Come on, everyone. Please do these sentences in English. Yes. Come on, everybody. Make these answers in English. Yes, do it, everyone. Make every sentence in English, please. Verb ing join करायचं. Done. Check the answers now. मला आधार देत रहा. कीप देत रहा. काय? आधार. कीप सपोर्टिंग. आधार देणे म्हणजे काय? सपोर्ट. कीप सपोर्टिंग मी. मला आधार देत राहा. कीप सपोर्टिंग मी.
आईला फोन करत राहा. कीप, फोन करणे म्हणजे कॉल, कॉलला लावा आयएनजी. कीप कॉलिंग मदर, कीप कॉलिंग मदर. आईला फोन करत राहा. नियमित अभ्यास करत राहा. कीप, अभ्यास करत राहा. स्टडी, स्टडीला लावा आयएनजी. कीप स्टडिंग. नियमित, रेग्युलरली. कीप स्टडिंग रेग्युलरली. त्याला मदत करत राहा. मदत करत राहा. कीप हेल्पिंग. त्याला, हिम. कीप हेल्पिंग हिम. घरी येत राहा. कीप, येणे म्हणजे काय? कम, कमला काय लावणार तुम्ही? आयएनजी लावणार. कीप कमिंग होम. कीप कमिंग होम. असे तुमचे आन्सर असायला पाहिजे. प्लीज चेक इट. चेक करा उत्तर तुमचं काय चुकलं असेल तर पाहून घ्या. अँड फोटोज देईल. व्यवस्थित वहीमध्ये लिहा. वहीमध्ये लिहित असताना सगळे फक्त मराठी वाक्यच लिहून घ्या आधी. फोन बाजूला ठेवा आणि इंग्लिश ट्रान्सलेशन वहीमध्ये करत असताना पुन्हा एकदा मनाने करा. म्हणजे काय होईल?